नमस्कार मित्रांनो. आजचा टॉपिक नॉमिनेशन 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 मृत्यूपत्र आणि वारसापत्र तिन्हीतला फरक पाहूया आणि तिन्हीची एक एक केस पाहूया. नॉमिनेशनची केस अशी आहे, नॉमिनेशन म्हणजे थोडक्यात एक सांगायचं म्हटलं तर आपण बँकेत खातं वगैरे काढलं तर नॉमिनेशन म्हणजे आपण एक कोणाचं नाव द्यायचं बाबा, मृत्यूनंतर तुम्हाला कोणाला तुमच्या खात्यावर अधिकार कोणाला द्यायचे, पैशाचे वगैरे जे काय असेल. तर यामध्ये अशी एक केस आहे, विम्याबद्दल आहे. एका व्यक्तीने लग्नाच्या अगोदर, त्याला आईवडील वगैरे कोणी नव्हते, तर लग्नाच्या अगोदर त्यांनी एक विमा काढला आणि विमा काढल्यानंतर त्यावेळेस त्याने त्याच्यासोबतचा जो मित्र होता त्या मित्राचा नॉमिनेशन म्हणून त्याचं मित्राचं नाव दिलं आणि त्यानंतर त्याचं लग्न झालं, त्याला मुलं बाळं वगैरे झाले. तर ज्यावेळेस डेथ झाली होती ह्या व्यक्तीची डेथ झाली, तर डेथ झाल्यानंतर ह्या व्यक्तीचं लग्न जर झालेलं, ह्या व्यक्ती ज्यावेळेस काढलं होतं त्यावेळेस लग्न वगैरे झालेलं नव्हतं, पण त्यावेळेस त्या व्यक्तीनं मित्राचं नाव दिलं होतं. तर यात वारसाचं नाव वगैरे त्यावेळेस दिलेलं नव्हतं. तर ह्या प्रकरणाला चॅलेंज झाल्यानंतर कोर्टाने यामध्ये सगळ्यात चांगली बाजू नोंदवली कोणती पहा. मित्राला ह्यामध्ये वारसांचं नाव नव्हतं त्यावेळेस. वारसाचं नाव नसताना सुद्धा कोर्टानं विम्याचे पूर्ण अधिकार वारसाला दिले, जे की नॉमिनी म्हणून मित्र होता. त्या मित्राला एकही रुपया अधिकार दिला नाही, सर्वस्वी अधिकार वारसांचे दिले. म्हणजे यावरून असं सिद्ध होतं की तुम्ही नॉमिनी म्हणून मित्राचं नाव जरी दिलं तर नाव दिल्यामुळे त्यांचे सर्वस्वी अधिकार किंवा पैसे हे सर्वस्वी त्या मित्राचे होतात, अशातला भाग नाही. वारस हे प्रमुख आणि महत्त्वपूर्ण नॉमिनेशन मानलं जातं. ही एक केस पहिली. दुसरी केस आहे मृत्यूपत्र इच्छापत्र. तर ह्या केसमध्ये एक आजोबा आहेत, आजोबांनी 5 जणाला इच्छापत्र करून दिले. तर इच्छापत्र म्हणजे मृत्यूपत्र थोडक्यात. तर 5 जणांचं पाहूया आणि त्याच्यात फायदे नुकसान दोन्ही पाहूया आपण याच्यामध्ये काय आहे. मृत्यूपत्रामध्ये 5 जणाला करून दिले, ह्याच्यातलं व्हॅलिड कोणतं, तर जे शेवटचं केलेलं ते व्हॅलिड असतं. अगोदरचे जे पहिलं दुसरं तिसरं चौथं जे आहे ते व्हॅलिड नसतं. जे शेवटचं अंतिम जे करून दिले, ज्या व्यक्तीला करून दिले ते अंतिम फायनल असतं. तर आता मृत्यूपत्राचे फायदे पाहूया, नुकसानही पाहूया, दोन्ही. मृत्यूपत्राला थोडक्यात तुमची इच्छा म्हणलं जाते. तुम्ही तुमच्या वारसांना भांडण वगैरे होऊ नये यासाठी मृत्यूपत्र एकदम बेस्ट पर्याय. तुमच्या मृत्यूनंतर वारसामध्ये मृत्यूपत्रामध्ये तुम्ही मोठ्या पुराला उदाहरणार्थ 5 एकर करून दिलं किंवा XYZ जे काय तुमची संपत्ती असेल, प्लॉट असेल किंवा जमीन असेल, XYZ जे काय असेल, 60% 70% एका व्यक्तीला दिली, 30% एका मुलाला दिली, तर असं तुम्ही मृत्यूपत्रात करू शकता. पण मृत्यूपत्रामध्ये कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे, तुम्हाला समान वाटणी करायची किंवा 60-70 किंवा 70-80 किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार जे वाटप करायचं, 3 मुलं असतील, 2 मुलं असतील, कमी जास्त वाटप करायचं असेल, तर स्वकष्टीत जर प्रॉपर्टी असेल तर या स्वकष्टीत प्रॉपर्टीला मृत्यूपत्रामध्ये चॅलेंज करता येत नाही. पण वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्या वडिलोपार्जित संपत्तीचं जर मृत्यूपत्र केलेलं असेल, वडिलोपार्जित संपत्तीचं जर मृत्यूपत्र केलं असेल तर त्याला चॅलेंज करता येतं. हे रद्द होण्याची चान्सेस पण बऱ्यापैकी जास्त आहेत. आणि तिसरं वारसपत्र समान वाटप होतं, याच्यामध्ये कमी जास्त काहीच करता येत नाही. कारण शब्दातच आहे, तुम्ही गेल्यानंतरची प्रक्रिया पूर्ण. त्याच्यामुळं याचा एक क्रम आहे. थोडक्यात आपण एक क्रम पाहूया. हे वारसपत्रामध्ये क्रम कोणतं येतं. नंबर 1ला तुमची पत्नी येते, नंबर 2ला मुलगा, नंबर 3ला मुलगी, नंबर 4ला तुमची आई. हा वारसामधील क्रम आहे. तर आजचा फरक आहे तिन्हीला नॉमिनेशन, मृत्यूपत्र आणि वारसापत्र. हे तिन्हीला काय फरक आहे आपण आजच्या केसमध्ये पाहिले.